संजय राऊत हे आरोग्याच्या कारणामुळे 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर होत आहेत, विश्रांती घेत आहेत। त्यांना लवकरात लवकर ते बरे होत एवढीच सदिच्छा। यानंतर पुढली बातमी आहे गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केल्यासंदर्भातली। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे। मनसेच्या गुरुवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्यातल्या एका वक्तव्यावर आक्षेप घेत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। नेमकं राज ठाकरेंनी काय विधान केलं आणि त्यावर सदावर्ते एवढे आक्रमक का झालेत पाहूया सविस्तर। राज म्हणाले बॉसला मारा, सदावर्ते म्हणाले अटक करा। बॉसला मारा या वक्तव्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप। मोर्चा आधीच राज ठाकरेंना अटक करण्याची सदावर्तेंची मागणी। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा, त्याची नोकरी गेली। राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो, त्यांचं राजकारणच आहे मेन। मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळांविरोधात राज्यातील विरोधक आक्रमक झाले। मतदार यादीच्या विरोधात शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडीसह मनसे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे। गुरुवारी मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सर्व पदाधिकारी आणि मनसैनिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं। आज नोकरी होती, बॉसनं नाही सांगितलं, बॉसला मारा, शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या असा मिश्किल सल्ला राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा, शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या। पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या याच विधानावरून वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले। गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। मोर्चाच्या आधीच राज ठाकरेंना अटक करावी अशी आक्रमक मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। की राज ठाकरेचं हे वर्तन हे मुंबई आर्थिक राजधानीला न परवडणार आहे। उद्या जर एखाद्या कष्टकऱ्यानं राज ठाकरेच्या भैकाव्यात येऊन एखाद्या मालकाला मारलं, त्याची नोकरी गेली, राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो, त्यांचं राजकारणच आहे मेन। मी धंदा म्हणत नाही, पण मेन राजकारणच आहे। उद्धवच्या पोरांना फरक पडत नाही, फरक पडतो छोट्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मुलांची जर नोकरी गेली, याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का? एखाद्या कष्टकऱ्यानं राज ठाकरेच्या भैकाव्यात येऊन एखाद्या मालकाला मारलं, त्याची नोकरी गेली, राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो, त्यांचं राजकारणच आहे मेन। तर गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचं म्हणत मनसे नेते यशवंत किलेदार यांनी सदावर्तेंवर पलटवार केला। ते सदावर्ते सारखी ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यांना बेसिक ह्यांना अक्कलेचा भाग नाही आहे। कारण राज ठाकरे साहेब जेव्हा काही गोष्टी बोलतात त्या अनेक गोष्टी बऱ्याचदा ते विनोद करत असतात, मिश्किलपणे बोलत असतात। कधी त्या वक्तव्याचा मागचा पुढचा संदर्भ पाहावा, नुसतं एक वाक्य घेऊन त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलणार असाल तर त्याला काय अर्थ नाही आहे। ह्या गुणवर्ते सदावर्तेसारखी जी काही ही अशी पैदाईश महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्यामुळे काय झाले एक महाराष्ट्राची बौद्धिक पातळी कुठेतरी कमकुवत होत चालली काय असं वाटायला लागलं या गुणवर्ते सदावर्तेंच्या बाबतीत। त्यामुळे मला वाटतं की तो जो माणूस आहे ना, तो विक्षिप्त आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका। मी फारसं त्याच्याबद्दल कधी बोलत नाही। याआधी 2023 मध्ये राज ठाकरेंनी टोल विरोधात घेतलेली भूमिका आणि नुकतंच पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली होती। आता बॉसला मारा पण मोर्चाला या राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक होत सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। त्यावरून पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते विरुद्ध मनसे असा सामना सुरू झाला। कपिल राऊतचा ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।